चला आता मी तरी जॉईन केलेले आहे ही कंपनी, जे घरी बसून आपण काम करू शकतो. कुठे जायची गरज नाही, कोणत्या डिग्रीची गरज नाही, कोणत्या बॉसची गरज नाही, कोणत्या वयाची अट नाही आणि अगदी घरी बसून खाऊन पिऊन झोपून आपल्या लेकरांना घराला सांभाळून तुम्ही हे काम करू शकता. आता मी जॉईन केलेलं आहे. म्हणलं इच्छा झाली की आपण ही आता सगळ्या गोष्टी मी तर तुमच्यासोबत शेअर करतेच, म्हणलं हे पण शेअर करू. जर कोणाला गरज असेल, घरी बसून काम करायचं असेल तर त्यांनी मला मेसेज करावे, कमेंट करावे. तर आता ही जी आहे एक कंपनी आहे, तिथे आपल्याला काम करायचं आहे, घरी बसून करायचं आहे. काय असणार आहे कंपनीचं काम? फक्त प्रोडक्ट सेल करायचा, साधी सोपी. मी काही जास्त फिरवत बसणार नाही तुम्हाला, कारण आता इथे हे बॅनरवरती बघा माझी फोटो आहे. ॲक्च्युली नाशिकमध्ये खूप मोठा याचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशीचा हा इव्हेंट आहे. इथे भरपूर जण आलेले आहेत आणि ऑलरेडी या लोकांनी भरपूर, म्हणजे आपण आयुष्यभरात नाही कमवू शकत, त्या लोकांनी ऑलरेडी कमवलेलं आहे. आणि हे लोक काही सगळे खूप असे शिकलेले, खूप हे झालेले नाही आहेत, सगळे अगदी सामान्य लोक आहेत आपल्यासारखे. आणि एकच प्रश्न होता माझा की जर त्या करू शकतात तर आपण का नाही? आपल्यासारखे ते पण आहेत, त्यांना बी 2 हातपाय, आपल्याला बी 2 हातपाय, सगळं आहे ना आपल्याकडे पण त्यांच्यासारखं. मग आपण का करत नाही? तर आपण पण करू शकतो. फक्त गरज आहे एक पाऊल पुढे ठेवण्याची, बरोबर आहे का नाही? फक्त विश्वासाची, स्वतःवर विश्वास ठेवा. अरे आपण लेडीज जे इतका आयुष्यातला सर्वात मोठा जे काम आहे आई होण्याचा, जर हा करू शकतो आपण, एवढं सगळं घरचं काम आपण करू शकतो एक टाईम. माणूस फक्त बाहेर जाऊन येतो पण आपण घरचे इतके सारे काम करू शकतो. तर हा तर काही खूप सोपं काम आहे, काहीच नाही. हेल्थ केअर प्रोडक्ट आहे, त्याबद्दल मी तुम्हाला नक्की पूर्ण प्लॅन सांगणार. इतका भारी प्लॅन आहे, इतका भारी प्लॅन आहे, म्हणून आम्ही सगळे इथे पेशेंट में क्या होता था, जीबीएस सिंड्रोम में, गैलेलियो-बेली सिंड्रोम में नीचे का जो हिस्सा है ना वो हमारा काम नहीं करता है, एकदम ये होता है, क्योंकि रीढ़ की हड्डी से हमारा वायरल इन्फेक्शन से अटैक होता है, वो काम नहीं। वो पेशेंट हमने 2-2.5 साल पहले देखा था, एक कहीं तो भी क्या हिंगोली के आसपास में क्या गांव था मुझे याद नहीं आ रहा, वो वहां पे वो लेडी थी, वो बहुत बेचारी स्ट्रगल कर रही थी, उसको बीमारी हुई थी. उन्होंने वीडियो कॉल करके दिखाया, बोला सर ये अशी अवस्था झाली यांची, काय करायचं आता? तो मैं बोला अभी क्या हुआ? तो बोले बहुत इलाज किया, ये किया वो किया. मैंने बोला एक काम करो, आप ये दे दो, जो इफेक्ट आएगा आएगा, उनको बोलना विश्वास करके लीजिए. यकीन जानिए हिंगोली में हमने ट्रेनिंग ली थी, वो लेडी चल के आई है पूरा. कितने दिन के बाद? 1 महीने के बाद पूरा वो लेडी चल के आई. बोली मुझे नेटवर्क नहीं पता, मुझे क्या टीम और ये और वो कुछ नहीं पता, मुझे सिर्फ ये बोलना था कि ये प्रोडक्ट की वजह से मैं वापस से चल पा रही हूँ. तो विश्वास बोला ना, ऐसे ऐसे चीजों में आता है. आत्ता जे व्हिडिओ तुम्ही ऐकला आहे ना, ते स्वतः डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरनी हा प्रोडक्ट बनवलेला आहे, म्हणजे स्वतः डॉक्टरनी बनवलेला आहे तो प्रोडक्ट, असं आहे. आणि ते डॉक्टर आम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करत आहे. ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी बनवला आहे आणि त्या बाबतीत काहीच असं डाऊट नाही, कारण एक नंबर आहे प्रोडक्ट. आम्ही घरी स्वतः आधी यूज केला आणि त्यानंतर आम्ही मग काम करायला सुरुवात केली, कारण की कोणाच्याही आयुष्यासोबत खेळायला नको, म्हणून आपण स्वतः आधी ट्राय करायचं. आणि इतके चांगले म्हणजे लीडर्स सगळे आहेत इथे, इतका चांगलं सपोर्ट करतात सगळे एकमेकांना. आणि त्या प्रोग्राम पण इतका भारी झाला, खूप जण आले होते, म्हणजे जशी एक्सपेक्टेड होते त्याच्यापेक्षा खूप जास्त लोक इथे प्रोग्राममध्ये त्यांनी हजेरी लावली होती. आणि खूप छान, म्हणजे सगळ्यांना बिझनेस प्लॅन. ही एक अशी म्हणजे हे आहे ना की नोकरी नाही आहे ही अशी, कारण गव्हर्मेंट पण किती जणांना गव्हर्मेंट जॉब बोलतो, अर्ध आयुष्य आपलं त्याच्यामध्ये जातं. मुलांचं शिक्षण राहून जातं, आईवडिलांचे टेन्शन, लग्न राहून जातं, सगळ्या गोष्टी राहून जातात त्याच्यामध्ये. आणि गव्हर्मेंट पण किती लोकांना जॉब देणार आहे हो? एवढे 1000 जर जागा असतील तर 10-10 लाख फॉर्म भरायला येतात तिथे, कोणाला म्हणून जॉब देणार आहे ती कंपनी? त्यामुळे अशा काही जे एक्स्ट्रा त्याच्या व्यतिरिक्त आहे तेच गव्हर्मेंट जॉब न करता दुसरं काही स्वतःचा व्यवसाय आपण करू शकतो. व्यवसायापेक्षा आपण हा एक चांगला आहे. म्हणजे या बाबतीत तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. आणि खूप अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे, असे प्रोग्राम्स भरपूर इथे होत असतात. आणि परत एकदा मी सांगते, काही लोक मेसेज केला होता मला काही जणांनी, पण हे लोक काही मूर्ख
मूर्ख नाही आहे की आले 4 जण 12 जण किंवा 100 जण आणि एखादा मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनी पार्टी ठेवली आणि पार्टी केली आणि निघून गेले. हे काय मूर्ख लोक नाही दिसतं. या कमवत आहे बघा, आपण कमवतो म्हणूनच आपण खर्च करतो ना. याचा अर्थ ह्या खर्च करताय म्हणजे याच्या अर्थ की ते कमवतात. त्यामुळे ना असं नाही. आणि ज्या लोकांना माहितीच नाही आहे तर बंदर किया जाने अदरक का स्वाद. माकडाला काय माहिती अद्रक कसं असतं म्हणून. प्रत्येकजण स्वतःचाच व्यवसाय चांगला म्हणतात किंवा स्वतःचाच व्यवसाय खराब पण म्हणतात. कधी कधी आपण म्हणतो अरे आपण जे करतो तेच वाईट आहे. दुसरा तर माणूसले पैसा कमवतो, दुसरं तर स्वतःच्या व्यवसायामध्ये खूप खुश आहेत. असं नाही. प्रत्येकाला स्वतःचा खराबच वाटतो आणि दुसऱ्यांचं चांगलं वाटतं. असं आहे की नाही ते त्याला तर काही टेन्शन नाही, तो खूप पैसे कमवतो, अरे त्याचं पण काम तेवढंच अवघड आहे, असं असतं. पण याच्यामध्ये ना सर्वात खूप महत्त्वाचं मी का जॉईन केले, आता मी माझं मत मांडते की याच्यामध्ये मला ना जॉब करायला काही नाही, पण मला कोणाच्या अंडरमध्ये नाही करू वाटत. ते जॉब असलं ना आपण, कारण मी प्रॉपर स्वामी सेवेकरी आहे. जर मी जॉबला गेली, कामाला गेली, तर जसं आता मागे आम्ही पौर्णिमा होती, गुरुपौर्णिमासाठी बुंदी पॅकिंगला गुरुपीठला जातो आम्ही, तिथे नाही जाऊ शकत. दर रविवारी किंवा शनिवारी गंगा स्वच्छता अभियान असतं, तिथे नाही जाऊ शकत. त्यानंतर महिन्याच्या दर 4 तारखेला दिंडोरी येथे आम्ही पारायणला जातो, तिथे नाही जाऊ शकत. परत आता आपले सणवाराचे आले, रोज आपल्या घरामधले सणवार. त्यानंतर दर दुसरा रविवार गुरुपीठला नवनाथ पारायण असतो, तिथे नाही जाऊ शकत. दर शनिवारी गुरुपीठला गुरुचरित्र पारायण असतो, तिथे नाही जाऊ शकत. म्हणजे अशा भरपूर सेवा आहे. आणि आता सेवेमध्ये तर इतके सेवा असतात ना की भरपूर सेवा असतात. त्याच्यामुळे हे सगळं सेवा आपलं राहून जातं, आपल्या मुलांकडे लक्ष राहून जातं. कारण एकदा जॉब करायला गेलं ना आपण, तर सकाळी स्वयंपाक करायचा, धुणे भांडे कामवाली बाईचे कामं करायचे, नंतर कामाला जायचं. 9 ते 9, 9 ते 8, 9 ते 7, 9 ते 6 जे पण असेल ते करायचं. परत घरी यायचं, परत धुणे भांडेवाली स्वयंपाक करायचं, जेवायचं, भांडे घासायचं, दळण संपलं, भाजी संपली, चटणी संपली, अमुक संपली, फक्त तेवढं नियोजन करायचं आणि परत झोपी जायचं. विषय संपला. म्हणजे एवढंच राहणार आहे आपलं मुलं कुठे दिवसभर काय करत आहे, कोणाच्या संगतीत आहे, काय करत आहे, याचा काहीच घेणं देणं नसतं आपल्याला. या सगळ्या गोष्टीवर विचार करून मी डिसाईड केला की नाही, आपल्याला जॉब नाही करायचं आहे, मला करायचं आहे, पैसे पण कमवायचं आहे, फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे, पण असं काहीतरी करायचं जे की मी घरी बसून करू, ज्यावरती मी माझी स्वामी सेवा नाही सोडू शकणार. कारण जेव्हा मी ऑब्झर्व केला कंपनीमध्ये, जेव्हा मी करत होती इथे MIDCमध्ये HR म्हणून, तेव्हा ऑब्झर्व केला की काहीच होत नव्हतं, फक्त जॉब. अरे एका गोष्टीसाठी मी माझ्या मुलांसोबतचा टाईम सॅक्रिफाईस करू, मी माझ्या स्वामींची सेवा सॅक्रिफाईस करू, मी माझं स्वतःची खुशी सॅक्रिफाईस करू, मला ते परवडलं नाही. त्याच्यामुळे मी विचार केला, आपल्याला घरी बसून कमी पैसा आला ना, तर आपण एकच वेळेला आपल्या स्वामींची सेवा आपण करू शकतो, जे आपल्याला आनंद देतं. मला आनंद वाटतो, मला खूप आनंद वाटतो स्वामी सेवेमध्ये. त्यानंतर आपण आपल्या मुलांकडे लक्ष देतो. आता माझ्या मुलांचं वाढतं वय आहे, त्यांची संगत गुण कसं आहे, त्यांचं काय चाललं आहे, त्यांच्या अभ्यासावर लक्ष आहे का नाही, घरी काय करतं आहे, नाहीतर गेली माय आणि संध्याकाळी येते आणि काय मुलं करतात काही माहिती नाही. कारण माझ्या घरी बघणारं कोणी नाही, मीच आहे, मलाच बघायचं आहे. त्यांच्यावर लक्ष देणारं कोणी नाही. मुलांकडे लक्ष देणं राहतं, आपली स्वामी सेवा होत असते आपल्या घरामध्ये. सर्वात महत्त्वाचा माझी इंटरनल खुशी. मला आवडतं व्हिडिओ बनवायला यूट्यूबवरती, भले त्याचे व्ह्यूज येऊ न येऊ, भले त्याचे पैसे मला भेटो न भेटो, पण मला खूप आवडतं. मन लावून मी व्हिडिओ बनवते, मला आनंद भेटतो म्हणून मी बनवत असते. कारण मला फरक नाही पडत पैसे येऊ किती, 10 वर्ष का होत नाही, 15 वर्ष का होत नाही, मी व्हिडिओ टाकणार आहे. कारण माझा छंद आहे तो. आणि त्यानंतर मग मला एक असा प्लॅटफॉर्म भेटला इथे आता, हा जो कंपनी आहे की घरी बसून मी करू शकते. आणि याचा मला पेमेंट पण आलेलं, याचा मला आनंद पण आहे, गर्व पण आहे की मी माझं घर सांभाळून घेऊ शकते. त्यानंतर माझ्या मुलांकडे लक्ष देऊ शकते. त्यानंतर तिसरा, माझी स्वामी सेवा खंडित होणार नाही, मला जेव्हा जायचं आहे तिथे जाऊ शकते. आणि चौथा, मी असं कामही करते की मला पैसे बी भेटणार आहे त्याचे. आणि पाचवा असा, या काम आपण स्वतः नाही करत, आपण दुसऱ्यांना पण कमाईची संधी देऊ शकतो. जेव्हा आपण दुसऱ्याकडे नोकरी करतो ना, आपण फक्त नोकर म्हणून राहतो. पण इथे मी तर पैसे कमवणार, पण माझ्यासोबत अजून कोणी माझी मैत्रीण असतील तर त्यांना पण मी सांगेल की ताई तुम्ही पण असं काम करा आणि तुम्हाला पण पैसे मिळतील. मग त्यांना पण माझ्यासोबत मी घेणार आहे. म्हणजे एक रोजगाराची संधी देऊ शकते मी.